त्यांना फील्डवर फिरवा। वाकोल्याचा ब्रिज असेल, गोरेगावचा असेल, विक्रोळीचा असेल, या 3-4 ब्रिजवरच्या खड्ड्यांनी तर हायवे जाम होतोय आणि म्हणून MSRDC तुम्हाला देईल, PMC म्हणेल त्यांनी का नाही दिला, या घोळामध्ये अडकू नका आणि असे सक्त आदेश दिलेले आहेत। त्यांना ते काम पूर्ण करावंच लागेल। आशिषजी, मुळात विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान तुमच्याकडनं काही वक्तव्य झाली आहे, मनसैनिकांकडनं काही वक्तव्य झाली, त्यामुळे बऱ्याच कालावधीमध्ये तुमचे मित्र असलेले राज ठाकरे यांच्याकडे तुम्ही जाताना येताना दिसलेलं नाहीये। अमित ठाकरे यांनी तुम्हाला गणेशोत्सवाचे निमंत्रण दिलंय का? आणि मुळात या विधानसभेच्या कालावधीत दोन मित्रांमध्ये जो दुरावा निर्माण झालाय तो येत्या काळावधीमध्ये मिटलेला आम्हाला बघायला मिळेल। कुणीतरी आओ फिर से दिया जला असं नो कॉमेंट। काल एक मराठा आरक्षणाच्या संदर्भात एका उपसमितीची घोषणा सरकारकडे झाली। 12 सदस्यीय समिती तुमचा देखील समावेश आहे। कुठेतरी यापूर्वी चंद्रकांत दादा यांचे अध्यक्ष होते, त्यांना बदलून आता विखेंकडे ही जबाबदारी देण्यात आली। त्यावर माननीय चंद्रकांत दादांच्याच मार्गदर्शनाने मुख्यमंत्री देवेंद्रजींनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी बोलून ही समिती जाहीर केली आहे। त्यामुळे माननीय दादा चंद्रकांत दादा पाटील यांच्याच मार्गदर्शनाने समिती बनली आहे। बघा, मोर्चा आणि आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, याच्यावर अजून मी काय बोलू। राज्य सरकार आपलं काम करते, समाजाला सर्वंकष मराठा समाजाच्या हिताची भूमिका हीच देवेंद्रजी आणि भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे। कोणाला? शरद पवारांना भेटायला जात आहेत असं कळतंय। या दरम्यान गेल्या 3-4 दिवसामध्ये बऱ्याच भेटीगाठी होत आहेत, म्हणजे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये काय नेमकं चाललंय? मला माहित नाही उदय सामंत आणि पवार साहेब काय भेटतायत, कशासाठी भेटतायत, पण मी एवढं नक्की म्हणेन की महाराष्ट्राच्या हा संस्कृतीचा भाग आहे, राजकीय संस्कृतीचा भाग आहे। एकमेकाला भेटलं पाहिजे ना, अडचण कुठे आहे? भेटी लपून होत आहेत का की उघड होत आहेत हे महत्वाचं आहे। आणि त्यामुळे गुपचूप नसतील आणि राजरोसपणे असतील तर अडचण काय? आणि सत्ताधाऱ्यांनी सगळ्यांनाच भेटलं पाहिजे आणि वरिष्ठ नेत्यांना एकमेकाला भेटण्याच्या बाबतीत जर संदेश आला तर तो पाळला पाहिजे, यात काही मला अडचणीचं वाटत नाही। राज्य साहित्य संस्कृती मंडळाने संपूर्ण गडकरी खंड प्रकाशित करण्याचं ठरवलंय, पण त्याच्यातून राजसन्यास संपूर्ण नाटक जे ते वगळण्यात आलेलं आहे। विधान परिषदेत हा मुद्दा गडकरींनी मांडला होता, त्याच्यानंतर एक समिती स्थापन झाली, तर आता थेट नाटकच वगळलं गेलं। मला याची माहिती नाही, माहिती घेऊन मी सांगेन। नदीच्या इथे जाऊन ज्यावेळेस काही लोकांनी फोटो सेशन केलं, मग ते आदित्य ठाकरे असू दे नाही तर आशिष शेलार असू दे, यांनाही जाब विचारले पाहिजे, त्यांनी त्याच्यावरही कारवाई करणं अपेक्षित आहे। मुळामध्ये त्यांची माहिती चुकीची आहे। मिठी नदीच्या इथे मी फोटो सेशन केलेलं नाही आणि मला प्रश्न विचारणं, मी तर विचारेन तुम्ही नादे आणि नली सफाईच्या वेळेला तुम्ही मुंबईत तरी होतात का? तुमचे कुठले फोटो व्हायरल होतील? मग मला त्यांनी शिकवू नये। आम्ही नाले सफाईच्या बाबतीत चोख काम करण्याची प्रशासकीय यंत्रणा ही लावलेली आहे, लावायचा प्रयत्न केलाय आणि मिठी नदीत ज्यांनी गाळात पैसे खाल्ले ते तुरुंगात चालले, त्याच्यावरही कारवाई होते। मुळामध्ये भूमिका केंद्रीय पातळीवरच स्पष्ट आलेलं आहे। भारत आणि पाकिस्तान द्विदेशीय कुठलीही मॅच होणार नाही, द्विदेशीय कुठलीही सामना मालिका होणार नाही। बहुदेशीय स्पर्धा ज्या असतात त्यामध्ये भारताने खेळू नये ही भूमिका भारताचे खेळाडू आणि खेळावर प्रेम करणं यांच्यावर जाचक राहील आणि म्हणून बहुदेशीय स्पर्धेमध्ये भारत खेळणं हे खेळाडू, आंतरराष्ट्रीय संबंध, भारतीय नागरिक आणि खेळावर प्रेम करणारे यांना आवश्यक तीच भूमिका केंद्राने घेतली आहे। आणि राहता राहिलं पत्र तर संजय राऊत ते ट्रम्पनाही पत्र लिहू शकतात आणि त्यांचा आजकालचा आगाढ अभ्यास बघितल्यावर
ते परलोकातल्याही कुठल्या नेत्याला पत्र लिहू शकतात. आमिर खान भाजपकडनं कोकणवासियांसाठी गणेश उत्सवात जाण्यासाठी बसेस सोडल्या जात आहेत. काही वेळात त्याला तुम्ही घेणार आहात. भारतीय जनता पक्षाने कोकणवासियांना आणि गणेश भक्तांना संपूर्णतः आपल्या बाजूने सेवक म्हणून उभं राहणं आणि मदत करणं ही भूमिका सातत्याने घेतली आहे. आणि म्हणून एक स्पेशल ट्रेन त्या ठिकाणी कोकणामध्ये गणेशोत्सवासाठीची आम्ही केली. केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी बोलून अधिकच्या रेल्वे कोकणात जाण्यासाठीच्या त्या ठिकाणी त्याची योजना केली. आमचे आमदार, माजी नगरसेवक, खासदार हे आपापल्या विभागातून कोकणवासियांना